छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान मालेत पहिले पुष्प गुंफताना रवींद्र जोगदंड यांनी आपले विचार मांडले। महापालिका मुख्यालय येथे एप्रिल म्हणजे 12 एप्रिल या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांचा समाजकार्य व भारतीय राज्यघटनेतील प्रशासन या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे। या व्याख्यानात मालेत सुरुवातीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी तथा घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख महापालिका रवींद्र जोगदंड यांनी पाहिले पुष्प गुंफले। या व्याख्यानमालेची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, व्याख्याते रवींद्र जोगदंड, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेंचा आणि मुख्य लेखा परीक्षक शिवाजी नाईकवाडे आदी यावेळी उपस्थित होते। महात्मा ज्योतिबा फुले यांचे समाजकार्य याविषयी आपले विचार मांडताना रवींद्र जोगदंड म्हणाले की धर्म समाज यांच्या विरोधात जाऊन समाजकार्य करण्याचे धाडस करणारा एक अवलिया म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले हे आहेत। यावेळी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या समाजकार्याबाबत उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केलं। ते म्हणाले की महापुरुषांनी आपल्या कोणत्या प्रेरणा दिल्या याचा अभ्यास आपण केला पाहिजे। समाज सुधारक महात्मा फुले यांनी त्यावेळी जे समाजकार्यांचे धाडस केले ते कोणीही करू शकणार नाही असे यावेळी ते म्हणाले। ब्युरो रिपोर्ट AN न्यूज, छत्रपती संभाजीनगर। शतकातल्या युरोप इतकाच दलित गात्र झालेला होता। भारतामध्ये देखील आपण परिस्थिती बघतो की संपूर्ण समाज व्यवस्था ही एका विशिष्ट समाजाच्या हाती होती। प्रचंड अवडंबर माजलं होतं, जातीयता होती, अस्पृश्यता होती, उच्च नीच भेद होता, अर्जनाची सगळी साधनं म्हणजे फायनान्शियल रिसोर्सेस हे एका विशिष्ट वर्गाच्या अखत्यारीत होते। साधारण 80% जनता ही विविध प्रकारच्या सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरीमध्ये होरपळत होती। दारिद्र्य ते तर होतच। ब्रिटिश सरकारचं मुख्य लक्ष भारताची आर्थिक पिळवणूक करणं हे होतं, ते तर चालू होती। सामाजिक व्यवस्था अशी होती की इथल्या जुन्या काही स्मृती कायदे इथं लागू होते की ज्यामध्ये पिता रक्षती कौमार्य, भ्राता रक्षती यौवने, रक्षंती स्थविरे पुत्र, न स्त्री स्वतंत्र राहती। स्त्रीचा स्वातंत्र्याचा अधिकार अशा प्रकारे त्या स्मृतीच्या कायद्याने नाकारला होता। स्त्रियांनी शिकायचं नाही, स्त्रियांनी शाळा तर दूर होती, बालविवाह होते। वय वर्ष 8 म्हणजे मुलीचं खूप गोड नवरी तिला म्हणायचे। 8व्या वर्षी एखाद्या मुलीचा विवाह व्हायचा तर लग्नात मंडपात चर्चा असायची की मुलीचं वय किती जास्त आहे। लक्षात घ्या आपण किती पाप करत होतो। स्त्रियांना विधवांचं प्रमाण जास्त होतं समाजामध्ये। विधवांचं प्रमाण इतकं, कारण बालविवाह म्हणजे जीवन काय